आज आम्ही आलो आहे आमच्या महाराष्ट्र लॉस एंजलस महाराष्ट्र मंडळाच्या गणपती बाप्पासाठी. तर तिथे आज एका दिवसाचा गणपती असतो. तर सकाळी 8 वाजल्यापासून इथे प्रोग्राम चालू आहे. तर आम्ही आता थोडेच लेट आलो. आता आरती झाली आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो, बाप्पाचं दर्शन करतो. तर इथे सगळे जे मराठी बांधव आहेत लॉस एंजलसमधले ते सगळे एकत्र जमा होतात आणि तिथे गणपती बाप्पांचं आगमन होतं. तर आता बघूया गणपती बाप्पांचं आता दर्शनासाठी आता लाईन लागले. तर आता आम्ही दर्शन घेतो. परमेश्वर तुझा ईश्वर सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरवी. तरी ते बाप्पाची आरती सुरू झाली आहे. सकाळपासून काय काय प्रोग्राम चालू होते. 11 वाजता आरती होती. आरती चालू झाली आहे बाप्पाची. सकाळी 8 वाजता अथर्व शीर्ष होतं. इथे सगळे लॉस एंजलसमधले सगळे मराठी बांधव जे आहेत ते सगळे एकत्र जमतात आणि वर्षभराचे वेगवेगळे सण साजरे करत असतात. त्याच्यापैकीच हा गणपती. तर इथे आरती म्हणतात सगळेजण आता. आरती झाल्यानंतर गणपतीच्या दर्शनासाठी लाईन आहे. तर लाईनमध्ये आम्ही आता उभे राहिलो आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय दर्शनासाठी किती मोठी लाईन आहे. इथे जवळजवळ 800 ते 900 लोक आलेली होती आज. सगळे आपले मराठी बांधव एकत्र झालेले होते आणि खूप जास्त लाईन आहे दर्शनासाठी. तर आता ही जी तुम्हाला मूर्ती दिसेल ती मूर्ती जी आहे इंडियातून मागवली आहे आणि तीच मूर्ती दरवर्षी ठेवतात. आणि जी छोटी मूर्ती असते ती इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि ती वेगवेगळी मूर्ती आणतात दरवर्षी आणि त्याचं आणि छानच आहे खूपच बाप्पा. जेवणाच्या लाईनमध्ये सगळे व्हॉलेंटियर जे आहेत ते आपल्या पद्धतीने हेल्प करत आहेत. कोणी पण व्हॉलेंटियर कोणाला करायला जमत असेल तर सगळे करू शकतं असं तिथे होतं. आणि हे बघा जेवणाची थाळी अप्रतिम होती. खूपच छान टेस्टी जेवण होतं आणि मेन म्हणजे जे मोदक होते ते महाराष्ट्र मधल्याच एका लेडीजने बनवलेले होते. म्हणजे त्यांनी ऑर्डर घेतलेली होती आणि 1000 मोदक त्यांनी बनवलेले आणि मोदक अतिशय छान होते. म्हणजे तोंडात घालताच विरघळतील असे मोदक होते. इथे महाराष्ट्र मंडळ लॉस एंजलस असं त्यांनी लोगो पण लावलेला आणि इथे समोर एक प्रोजेक्टर होता. त्याच्यामध्ये ज्यांच्या घरी गणपती असतात त्यांचे पिक्चर त्यांनी मागवलेले होते आणि ते तिथे फ्लॅश होत होते. आणि इथे आपल्या गणपतीची जी जेवढी नावं आहेत तसा त्यांनी एक बॅकड्रॉप बनवलेला होता. आणि लोकमान्य टिळकांनी ही आपली जी गणेश जयंती आहे सार्वजनिक ती सुरुवात केली तर त्यांची प्रतिमा तिथे लावलेली होती. आणि हा बाप्पा तुम्ही बघू शकता. डेकोरेशन किती छान आहे. हे सगळे कमिटीचे त्यांचे मेंबर जे आहेत ते आहेत आणि डेकोरेशन त्यांनी कालपासून ही सगळी तेच लोक तयारी करत होते. सगळं झाल्यानंतर सुरुवात झाली उत्तर पूजेसाठी. तर उत्तर पूजेला पुन्हा जे सकाळी पूजेसाठी बसलेले तेच लोक पुन्हा उत्तर पूजेसाठी बसले आणि सगळं विधियुक्तपणे सगळं संपन्न करत होते तिथे. असं वाटत होतं की इंडियामध्ये आम्ही एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इथे गेलो आहे असं. खूप छान करत होते. ते झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आरती केली.
उत्तर पूजा झाली, आरती झाली आणि त्याच्यानंतर जी मोठी मूर्ती आहे ही इंडियातून मागवलेली ती दरवर्षी तीच बसवतात, पण छोटी मूर्ती वेगळी असते आणि विसर्जन त्याचं होतं. तर आता विसर्जन आणि ढोल ताशांची जी मिरवणूक होईल ती आता सुरू होणार होती. तर आता चालले आपले बाप्पा आपल्याला सोडून पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी. तर आता गणपतीला विसर्जनासाठी तिथेच एका छोटंसं असं त्यांनी हौद टाईप आहे, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे. एका मंदिरात त्यांनी एक हॉल घेतलेला होता, तर तिथेच आता विसर्जनासाठी चालले. ढोल तासांच्या गजरात बाप्पाचं विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
पुन्हा हे सगळे जे ढोल पथक आहे हा महाराष्ट्र मंडळांमधलेच यांनी एक अशी टीम तयार केली आणि त्यांचं हे ढोल पथक आहे हे बाहेर वगैरे पण जात असतात, म्हणजे सॅन फ्रान्सिस्को, सॅन डिएगोला वगैरे पण हे लोक वाजवायला जात असतात. तर त्यांनी त्याच्या विसर्जन झाल्यानंतर पुन्हा थोडा वेळ त्यांनी छानपैकी तिथे परफॉर्मन्स दिला, आपला छानपैकी ढोल तशा वाजवून दाखवले. कारण जातेवेळी ऊन खूप होतं तर खूप वेळ जास्त वेळ नाही वाजवत थांबले ते, आणि पुन्हा थोडा वेळ वाजवले. आणि त्याच्यानंतर हा ढोल तशाचा कार्यक्रम इथे झाल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर चहा होती. सो हे सगळं वाजवून झाल्यानंतर चहासाठी सगळेजण एकत्र जमले तिथे. चहा आणि जो प्रसाद होता बाप्पाचा तो खाल्ला. आता इथून सगळे थोडेजण तिकडे चहासाठीच जात आहेत. तर आणि हे इथे वाजवत पण आहेत. तर अशा प्रकारे इथे छानपैकी हा जो प्रोग्राम आहे हा संपन्न झाला. तर अशा प्रकारे आमचं लॉस एंजलस महाराष्ट्र मंडळाचं जो बाप्पा सकाळी आले आणि आता विसर्जन झालं दुपारी. आणि अशा प्रकारे आजचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत मला जमेल तसं पोस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. कारण आपण खूप कमी राहिलेले आहेत, खूप जास्त टप्पा पार केलेला आहे. सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.